पाणी अडवा पाणी जिरवा हे ब्रीद वाक्य महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने वापरले जाते। तर दुसरीकडे इमारत बांधकाम करत असताना प्रमुखरित्या काही अनुमती घेणं अनिवार्य असते। त्यातलीच एक अनुमती जर म्हटल्या गेली तर वॉटर हार्वेस्टिंग हा मुद्दा जो आहे हा विदर्भाकरता महत्वाकांक्षी मानला जातो। हाच एक मुद्दा घेऊन पाणी जमिनीमध्ये मुरवा, जेणेकरून आपल्या शहराची असेल आपल्या गावाची असेल ही पाणी टंचाई जी आहे यावर मात केल्या जाऊ शकतं असं बोललं जातं। मात्र प्रशासनाच्याच दिव्याखाली कुठेतरी अंधार असल्याचं विदारक चित्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पंचायत समिती कार्यालयात पाहायला मिळत आहे। आम्ही आहोत आज मूर्तिजापूर पंचायत समितीची ही इमारत आहे। या इमारतीच्या वर जर पाहायला गेलं तर विविध फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पाणी अडवा पाणी जिरवा असेल किंवा जल जीवन मिशन आदी विषयांवर या ठिकाणी शेतकऱ्यांकरता असेल किंवा नागरिकांकरिता या ठिकाणी अवेअरनेस म्हणून फलक लावण्यात आलेले आहे। मात्र या इमारतीलाच कुठेतरी जे पाणी अडवण्याकरता म्हणजे पाणी जिरवण्याकरता वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था आहे ती कशा प्रकारे खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे। तर माझं दुसरीकडे पाहायला गेलं तर हाकेचे अंतर म्हणजे 20 ते 25 फूट अंतरावरच बाजूलाच एक विहीर आहे, कोरडी पडलेली विहीर आहे। या विहिरीचा वापर जर या बाजूबाजूला असलेल्या कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय आहे, उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे, पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालय या ठिकाणचं जे पाणी आहे पावसाचं पाणी आहे हे जर या विहिरीमध्ये पडलं तर बहुतांश पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे हा मिटू शकतो। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या विहिरीचा जो वापर आहे हा चक्क या ठिकाणी कचरा गोळा करण्याकरता करत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे। या गोष्टीतून एकच कुठेतरी शिकायला मिळत आहे की इतरांना शिकवणारे जे ज्ञान शिकवलं जातं त्यांच्याच दिव्याखाली कुठेतरी अंधार आहे की काय असं म्हणायला वावगं ठरणार नाही। माझ्या सोबत आहेत काही नागरिक आहेत, त्याचप्रमाणे माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत दीपक दांदळे, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत याबाबत प्रतिक्रिया। यासाठी माझं एक वाक्य असं आहे, मुखी सांगे ब्रह्मज्ञान जन लोकाची कापितो मान, ज्ञान सांगितो जनाशी नाही अनुभव आपणाशी, कथा करीत देवाची अंतरी आशा भाऊ लोभाची, तुका म्हणे तोची वेळा त्याच्या हाणून थोवाड फोडा, अशी गत्यंतर ही गोष्ट यांच्यावर आलेली आहे। पाणी अडवा पाणी जिरवा हे फक्त एक ब्रीद वाक्य हे नावापुरतंच राहिलेलं आहे, परंतु त्याची कुठेतरी अवहेलना होत असल्याचं ते दिसून येत आहे। कारण बिल्डिंगमध्ये कुठेही पाणी हार्वेस्टिंगच्या संदर्भातला कुठलेही यांचे नियम वगैरे काही मला आढळून येत नाही आहे। आणि एवढं मोठं बांधकाम चालू असताना त्याचे परमिशन वगैरे यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत हे मला बिलकुल ठामपणे मी सांगू इच्छितो। आणि यावरील तात्काळ प्रशासनानं लक्ष घालून या संबंधित पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यावरती यांनी कार्यवाही करावी अशी माझी ठळक भूमिका राहील। पंचायत समितीच्या अगदी 10 ते 20 फुटाच्या अंतरावरती इथं इतका मोठा विहीर आहे आणि त्या विहिरीच्या पाण्याची अवस्था जर पाहायची असेल तर त्याला मी तुम्हाला स्वतः दाखवतो की त्यामध्ये फक्त हे कचरा टाकण्याचं काम करत आहे, बाकी त्यामधलं कुठल्या प्रकारचा गाळ काढणे किंवा हे नाही। आणि तो असं म्हणायला काही वावगं जाणार नाही की आपल्या मूर्तिजापूरला हा गाडगे महाराजांचा श्राप आहे हे सिद्ध होत आहे। आणि जर पाहायला गेलं तर ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मूर्तिजापूर शहरामध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे। असताना जर प्रशासनाच्या वतीने जर असा प्रकार म्हणजेच वॉटर हार्वेस्टिंगच्या बद्दल जर गांभीर्याने घेतल्या जात नसेल तर येणाऱ्या काळात मूर्तिजापूर शहराला पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये सामोरं जावं लागेल असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आज पावसाळा असताना सुद्धा मूर्तिजापूर शहरामध्ये 8 दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जर अशी जर चूक गांभीर्याने घेतल्या जात नसेल तर अशांवर प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला। नाही, आता पावसाचा सीझन आहे तर आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की हा सीझन तर आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने मुख्यालयी राहणं मॅन्डेटरी आहे। आणि त्याच्यानंतर सुद्धा जर अशी परत तक्रार येणार हे पावसाच्या काळानंतर तर आम्ही निश्चित जशी तक्रार येणार आपण कारवाई करा आम्ही यांना पण सूचना देऊ आणि आमच्यापर्यंत आली तर आम्ही पण करू। तालुक्यातल्या अनेक नाही, आता मग आम्ही तो आढावा घेतलाय, आता बीओनकडे यादी सुद्धा आहे, ती यादी ऑलरेडी आम्ही यावर्षीच्या नियोजनमध्ये पाठवली आहे
पण आता आपण 100% शाळा एका वर्षात घेऊ शकत नाही नियोजनमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्यक्रम लावला आहे. ज्या सगळ्यात जास्त शिकस्त आहे, जिथे सगळ्यात जास्त आवश्यकता आहे, त्या इमारती प्राधान्यक्रमाने आम्ही जिल्हा नियोजन निधीला जिल्हा नियोजन समितीकडे पण पाठवणार आहे आणि आमच्या सेसमध्ये पण त्या ज्या तिथे होणार नाही त्या आम्ही सेसमध्ये करण्याचं नियोजन आहे. शिक्षण समिती असं म्हणते की कुठेतरी ती आम्ही दक्षता ऑलरेडी घेतली आहे. जिथे इमारती गळत आहेत तिथे ऑलरेडी आम्ही मुलांना शिफ्ट केलं आहे. म्हणजे गळत्या ह्याच्यामध्ये कुठेच आमचे मुलं नाहीत. जर असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. परंतु मुलांना आम्ही सध्या तरी शिफ्ट केलं आहे आणि जिथे फार आवश्यकता आहे तिथे आम्ही दुरुस्तीचं पण करतो. शेवटचा प्रश्न विचारला जाते, जिकडे बाकीचे काही गाव आहेत नाही, आज कुठलं गाव आहे? आज कुठे जातोय आपण? आज राजनापूर जातोय आम्ही. तर वेगळा गाव आहे आणि आम्ही उपकेंद्र पण बघणार आहे, पंचायत पण, ग्रामपंचायत पण बघणार आहे आणि रॅन्डम आता आम्ही व्हिजिट करणार आहे. सगळ्या एचओडीजना पण आम्ही सूचना दिली आहेत, ते सुद्धा त्यांचे जे मंथली टार्गेट आहेत त्याच्याप्रमाणे रॅन्डम व्हिजिट करणार आहेत. सर आपण याची मला कल्पना नाही, मी ब्रीफिंग घेतो याच्यामध्ये. यामध्ये एक मिनिट, हा विषय माझ्याकडे आत्ताच आला आहे तुम्ही मांडल्यानंतर. त्याचं मी ब्रीफिंग घेतो आणि जे काय कारवाई करायची असेल मी त्यांना सूचना देतो. जुनं स्ट्रक्चर आहे, आता त्याची माहिती मी घेतो. तर मी जॉईन झालेलं आता वर्ष झालेलं नाही अजून. फक्त आता नवीन ज्या इमारती आहे त्याच्यावर आपण ग्राम सचिवालयाच्या जी इमारती आहे त्याच्यावर वॉटर हार्वेस्टिंगच्या अनुषंगाने कारवाई करायचं पत्र एक देत होतो. नवीन इमारतींना आपण करून घेऊ. स्ट्रक्चर याच्यावरच काय सिस्टीम चालू आहे बंद आहे ते पाहून त्याच्यानुसार सुरू करता येईल हे बघू.